नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे विद्यमान सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना निवेदन देऊन ही कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे. सत्ताधारी गटाच्या दबावाखाली प्रशासनाकडून बनावट अहवाल तयार करून बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सरपंच शरद पवार यांनी कर्जमाफी, मराठा आरक्षण, लाडकी बहीण अशा विविध विषयांवर सरकारविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांना राजकीय हेतूपोटी टार्गेट केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सरपंच शरद पवार यांनी गावात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून त्यांची राजकीय ताकद वाढत असल्याने सत्ताधारी गटाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोट्या तक्रारी व अहवालांच्या आधारे ही कारवाई राबवली. याशिवाय त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचाही कट सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन कारवाई थांबवावी व मराठा आरक्षणासह शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नमस्कार, मी चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद खंडेराव पवार आणि काल माझ्यावर अपात्रतेची कारवाई केलेली आहे. मागील 3 दिवसापूर्वीपासून संपूर्ण प्रसार माध्यमातून या ठिकाणी मी अपात्र असल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं आणि ती बातमी झळकल्यामुळं आमचे तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके साहेब यांना सांगितलं. कार्यकर्त्यांनी पक्षाला फॅक्स केले आणि आज मला सकाळी फोन आला की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही आपलं संबंधित कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी भेटा. आज मी त्या ठिकाणी भेटलो असता साहेबांनी संपूर्ण बाब समजून घेतलेली आहे आणि कालच मला हा जो आदेश आलेला आहे अपात्रतेचा हा मला मान्य नाही. मी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही, असं कुठेही कागदपत्रे सिद्ध होत नाही, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तरी सुद्धा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला, तो मला मान्य नाही. मी वरिष्ठ कोर्टात जाऊन याबाबत दाद मागितलेली आहे आणि त्याच्यावर लवकरच निर्णय होणार आहे. तरी पक्षाने याची दखल घेतलेली, तत्काळ याच्यावर कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण जिल्हाभरात या ठिकाणी आंदोलन छेडलं जाणार आहे आणि जे जबाबदार याच्यात अधिकारी आहेत त्याचबरोबर ज्यांनी हे अर्जदार आहेत त्यांचे अतिक्रमण असतील, त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी लुटल्या, त्याचबरोबर आम्ही विविध विषयावर आंदोलन करतो म्हणून ही प्रशासनाकडून ही चुकीचा आदेश आलेला आहे, तो आम्हाला मान्य नाही. आम्ही निश्चितच वरिष्ठ कोर्टातून याला स्टे मिळवू आणि आम्हाला न्याय मिळवून घेऊ. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.